प्रतिभावान समालोचक म्हणून ख्याती एक युवा समालोचक आणि एक भिवंडीचे दिग्गज समालोचक निशांत पाटील. धन्यवाद आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवळी सर. दरम्यान आजच्या दिवसातील दुसरा सामना एका बाजूला ब्रह्मावती खाडी संघ तर एका बाजूला सदान स्मृती कामन या दोन संघामध्ये असलेला सुरू असणारा सामना मित्रांनो आपण जरूर पाहतोय. टॉस जिंकला होता ब्रह्मावती खाडी संघानं आणि प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलेला आहे आणि सदान स्मृती कामन संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. या मॅचमध्ये सलामीची जोडी मैदानामध्ये राहिल अन्सारी आणि विशाल सातवी हे दोन फलंदाज आपण पाहतोय, परंतु षटक क्रमांक पहिला उमेश आलाय. एक जबरदस्त लढत मित्रांनो पाहायला मिळेल कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचा आपण विचार केला तर दोन्ही संघांची कामगिरी यंदाच्या हंगामामध्ये खूप चांगली राहिली आहे. तर राहिल अन्सारी आपण पाहतोय स्ट्राईक एंडला आणि विशाल सातवी हे दोन फलंदाज. कॉमन क्रिकेट मध्ये खूप चांगला प्रभाव राहिला या दोन खेळाडूंचा. राहिल अन्सारीला आपण पाहतोय न्यू स्टार कामन संघाच्या माध्यमातून कॉमन क्रिकेटमध्ये खेळताना, परंतु इथे सदान स्मृती कामन संघाच्या माध्यमातून चॅम्पियन क्रिकेटमध्ये खेळत असताना पाहतोय राहिल अन्सारीला. परंतु त्याच्यासोबत विशाल सातवी दोन्ही आक्रमक फलंदाज आहेत. 5 षटकांचा सामना असेल. पहिला षटक पॉवर प्लेचा, दुसरा षटक देखील पॉवर प्लेचा आपण जरूर पाहणार आहोत या मॅचमध्ये. उमेश राईट मोर द विकेट राहिल अन्सारीसाठी. यावेळेस मात्र चांगला फटका, चेंडू इनटू द गॅप, चेंडू ट्रॅव्हल होतोय डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषेच्या बाहेर अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका राहिल अन्सारीच्या बॅटमधून आलाय. पहिल्या चेंडूवर आक्रमक दाखवलाय, कलात्मक क्रिकेट खेळलाय आणि इनटू द गॅप चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता. 4 धावांसाठी सुरेख सुरुवात करून दिली आहे राहिल अन्सारीनं. जर पाहिलं आपण थोडासा आकुटापर्यंत चेंडू होता, बॅकफुटला गेला, चेंडूला दिशा दिली, स्क्वेअर कट पाहायला मिळाली आणि चेंडू इनटू द गॅप 4 धावांसाठी. तर कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय शाहिदभाई अन्सारी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. आपल्या या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष सन्माननीय शाहिदभाई अन्सारी आपणास विनंती असेल आपण व्यासपीठावर या. आपलं या क्रीडा नगरीमध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. पहिल्या चेंडूवर आक्रमकता दाखवली आहे राहिल अन्सारीनं. एक जबरदस्त कलात्मक क्रिकेट दाखवला होता उमेशच्या विरोधात खेळताना. उमेश पुन्हा एकदा चंद्रपेस गटामध्ये परिवर्तन, पुढचा चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा होतं डीप मधून अडवला जाईल तत्पूर्वी एकदा कंप्लीट केली गेली. एक सेन्सिबल क्रिकेट खेळलाय राहिल. पहिल्या चेंडूवर एक मोठा फटका आला, इथे मात्र सन्मान केलाय. लो फुलचा चेंडू होता, राहिलनं ओळखलं होतं, एक फक्त चेंडूला दिशा दिली आणि एकदा कंप्लीट केली गेली आहे आणि एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 5 या आकड्यावर. एक जबरदस्त सेन्सिबल सुरुवात करून दिली आहे सदान स्मृती कामन संघासाठी राहिल या फलंदाजानं. यावेळेस मात्र विशाल सातवी आलाय स्ट्राईक एंडला. उमेश पुन्हा एकदा राईट मोर द विकेट. यावेळेस देखील कव्हरच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर, चेंडू मात्र जातोय 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 अगदी 4 धावांसाठी सुरेख फटका विशालच्या बॅटमधून. इथे मात्र खराब गोलंदाजी करते उमेश. इथे जर पाहिलं तर जास्त उचली दिली होती चेंडूला, आकुटला गेला, कव्हरच्या डोक्यावरून खेळण्याचा प्रयत्न, परंतु कव्हर पॉइंट बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू गेला होता अगदी 4 धावांसाठी. खूप चांगली सुरुवात करून दिली, सेन्सिबल सुरुवात. एका बाजूला राहिल अन्सारीला आपण आक्रमक होताना पाहिलंय आणि तदनंतर मध्ये विशाल सातवी देखील आक्रमक झालंय. तर नक्कीच आगमन झालंय शाहिदभाई अन्सारी. आपलं हार्दिक स्वागत. कॉमन क्रिकेट असोसिएशनचे कार्याध्यक्ष. खूप चांगला क्रिकेट त्यांच्या माध्यमातून खेळला जातो त्या विभागामध्ये. तर ते नक्कीच राहिल अन्सारी यांचे पिताश्री शाहिदभाई अन्सारी यांचं आगमन झालंय. त्यांचं देखील शाब्दिक सुमनानं आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. तर नक्कीच उमेश याच्यावर मात्र आक्रमण केलं. पहिल्या षटकामध्ये सुरुवातीला राहिलनं आक्रमण केलंय, परंतु इथे विशाल सातवी देखील आक्रमण करतोय. कलात्मक क्रिकेटचा आविष्कार त्याने देखील दाखवलाय. इनफिल्डच्या विरुद्ध एक लाज दिशा देणं. इथे मात्र स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता. एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली आहे. अनऑर्थोडॉक्स शॉट खेळण्याचा प्रयत्न राहिला होता विशाल सातवीचा, परंतु यावेळेस लाईन चांगली होती उमेशने ओळखलं होतं फुटवर्क यावेळेस विशालचा आणि शरीराचा वेध घेणारे चेंडू टाकला होता. यावेळेस मात्र चांगला कमबॅक करतोय उमेश हा गोलंदाज. चांगली कमबॅक करावं लागेल ब्रह्मावती खाडी संघाला देखील, कारण 1 वर्षाच्या गॅप नंतर हा संघ मात्र मैदानामध्ये दाखल झालाय. पहिल्या स्पर्धेमध्ये देखील फायनलमध्ये दाखल झाला होता आणि या मॅच मध्ये देखील चांगली सुरुवात करण्याचा प्रयत्न राहिला या संघाचा देखील. उमेश पुन्हा एकदा बॉलिंग ट्रॅक ओव्हर द विकेट विशाल सातवी साठी. इथे देखील स्वीप करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका, चेंडू हवा तसे बच्चा पट्ट्यात येत नाहीये.
चांगला चेंडू टाकला गेलाय, चांगला चेंडू, अप्रतिम चेंडू टाकलाय, लो फुलटच चेंडू होता, स्वीप करण्याचा प्रयत्न राहिला होता विशाल सातवीचा. सलग 2 चेंडू निर्धाव या षटकामध्ये आले. धावसंख्या जाऊन पोहोचले धावफलकावरती 9 या आकड्यावर. सुरुवातीच्या काही चेंडूमध्ये आपण जर पाहिलं तर 3 चेंडूमध्ये 9 धावा आल्या. तदनंतर मग 2 निर्धाव चेंडू टाकले गेलेत, कारण स्लॉक स्वीपचा फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला विशाल सातवी या फलंदाजाचा फटका फसला होता. तत्पूर्वी मात्र एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली उमेश या गोलंदाजांना. पुन्हा एकदा उमेश राईट मोर द विकेट. इथे देखील बॅटची एज लागली. यष्टिरक्षक निखिल पाटील चुकी करतोय, परंतु अतिशय वेगाने एक धाव कंप्लीट केली आहे. निखिल पाटीलला आपण ऍक्शन मध्ये पाहिलंय. फ्रॅक्शन ऑफ सेकंड्स मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न राहिला होता निखिलचा देखील. तत्पूर्वी एक धाव केली गेली आहे. एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 10 या आकड्यावर. पहिल्या षटकाचा खेळ संपला. प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती कामन संघाने धावा लावले, त्या बिनबाद 10 धावा. चांगली सेन्सिबल सुरुवात गवळीसर केली आहे, कारण सुरुवातीच्या टीम चेंडूमध्ये दोन्ही फलंदाज आक्रमक झाले होते, परंतु लास्ट जवाब कमबॅक केला गेला उमेशच्या माध्यमातून. तर नक्कीच संमिश्र षटक म्हणावं लागेल, कारण सध्याच्या घडीला टेनिस बॉल क्रिकेटमध्ये 12 पेक्षा जास्त धावा असल्या तर नक्कीच चांगलं षटक मानलं जातं, परंतु ते 10 धावा खर्च केल्यात. सुरुवातीच्या 3 चेंडूवर अधिराज्य राहिलं फलंदाजाचं, परंतु तदनंतर कमबॅक केलं उमेशनं देखील. एक चांगला क्रिकेटचा संघर्ष पाहायला मिळतोय मित्रांनो, एक जबरदस्त लढत पाहायला मिळते. आणि जेव्हा दोन्ही संघ जेव्हा आक्रमक असतात तेव्हा ते समोर एकमेकाविरुद्ध खेळतात, तेव्हा चांगला सामना देखील पाहायला मिळतो क्रीडा रसिकांना. आणि त्याची चुणूक मात्र पहिल्या षटकामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळाली आहे उमेशच्या गोलंदाजीमध्ये. परंतु राहिल मात्र अतिशय आक्रमक फलंदाज आहेत, तो देखील आक्रमक होतो. त्याला देखील माहिती आहे माझ्यामध्ये असलेली गुणकौशल्य, माझ्यामध्ये असलेली क्षमता मला देखील फलंदाजीच्या माध्यमातून दाखवावी लागेल, आणि तो सातत्यानं प्रयत्न देखील करेल या षटकामध्ये. परंतु बॉलिंग ट्रॅकवर या ठिकाणी दाखल झालाय देवा हा गोलंदाज. एक चांगला संघ खाडी संघ आपण जरूर पाहतोय. निखिल पाटील फॉर्म मध्ये असलेला फलंदाज, एक जबरदस्त निखिल पाटीलचा देखील प्रभाव राहिला होता. काही मागच्या वर्षांचा आपण विचार केला तर निखिलचा देखील लास्ट जवाब परफॉर्मन्स राहिला होता, परंतु भावेश पाटील निखिल पाटील सारखे धुरंधर फलंदाज या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतील. एक आक्रमक संघ म्हणून ओळखला जातो ब्रह्मावती खाडी संघ, परंतु सदानंद स्मृती कामन संघाचं देखील कौतुक करावं लागेल, कारण यंदाच्या हंगामामध्ये हा संघ दुसऱ्यांदा फायनलमध्ये दाखल झाला होता चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून. आणि आजच्या दिवसामध्ये देखील ब्रह्मावती खाडी संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे कामन स्टेशन या मैदानावर. इथे देखील सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न लॉंग ऑन क्षेत्रामध्ये भावेश आहे, कोणत्या प्रकारे चुकी होणार नाहीये. तत्पूर्वी विशाल सातवीकडून एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 11 या आकड्यावर. एक चांगला क्रिकेट पाहायला मिळतोय दुपारच्या सत्रामध्ये मित्रांनो. आपण पाहतोय जरीमोरी स्पोर्ट पाय आयोजित दामोदर स्मृती चषक 2022 या भव्य दिवसाचं आयोजन. आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना एका बाजूला ब्रह्मावती खाडी संघ तर एका बाजूला सदानंद स्मृती कामन संघ आपण जरूर पाहतोय. देवा पुन्हा एकदा आपल्या सकाळी पुढील चेंडू राहिल अन्सारीसाठी राईट अप ओव्हर द विकेट. खोलवा टप्प्याला चेंडू होता, जबरदस्त फटका, लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. शतरक्षक आदित्य आहे त्या ठिकाणी, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. एक जबरदस्त शतरक्षण. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 या आकड्यावर. ज्या पद्धतीने चेंडू टाकलाय तितक्याच चांगल्या पद्धतीने फटका अलाउंड द कार्पेट, एक चांगला ड्राईव्ह पाहायला मिळाला होता. ऑफ ड्राईव्ह लॉंग ऑफ क्षेत्रामध्ये राहिलच्या बॅटमधून, परंतु तितक्याच चांगल्या दर्जाचं शतरक्षण देखील आदित्यने केलंय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. पुन्हा एकदा देवा राईट मोर द विकेट. विशाल सातवी झाले. चंद्रबॅच गतीमध्ये परिवर्तन, परंतु विशालने ओळखलं होतं स्टँड अँड डिलिव्हर. अगदी अगदी चेंडू जातोय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 7 धावांसाठी षटकार. आणि या 7 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 18 या आकड्यावर. एक जबरदस्त फटका विशाल सातवीच्या बाट मधून आलाय. इथे विशालने ओळखलं होतं, चंदपेस गतीमध्ये परिवर्तन केलंय, परंतु स्लॉट मध्ये चेंडू दिला होता. चेंडू अगदी सरळ बॅटने खेळून काढलाय लॉंग ऑफच्या डोक्यावरून. सरळ 7 धावांसाठी षटकार. एक जबरदस्त फटका विशाल सातवीच्या बाट मधून गवळीसर आपण जरूर पाहिलाय. क्रिकेटचा मादक सौंदर्य प्रदान करणारा फटका होता, कारण मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर सर जेव्हा खेळत होते तेव्हा स्ट्रेट हिट ते खूप जास्त प्रमाणात करत होते, आणि इथे देखील जणू काय तेंडुलकर सरांची आठवण करून दिली या फटक्यानं. विशाल सातवी एक जबरदस्त फलंदाज रुही 11 कामन संघाच्या माध्यमातून खेळत असतो. कामन क्रिकेट असोसिएशन मध्ये हा खेळाडू. पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळेस पुल करण्याचा प्रयत्न, मिस टाइम फटका. स्वतः गोलंदाज चेंडू खाली झेल घेण्याचा प्रयत्न. फलंदाज विशाल सातवी बॅक टू द पिव्हलियन. पहिला धाव बसलाय टीम सदानंद स्मृती कामनला. तर नक्कीच या ठिकाणी आपण पाहिलं हा प्रकार होता. पुल करण्याचा प्रयत्न, टॉपेज लागलाय. स्वतः गोलंदाज गेलाय चेंडू खाली, कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये. आणि फलंदाज विशाल सातवी बॅक टू द पिव्हलियन. बिग
मोठा फलंदाज बाद झालाय, कारण विशाल सातवी एक आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो. सातत्याने त्याचा देखील खेळ खूप चांगला असतो. परंतु इथे विशाल सातवीचा फटका फसला होता, मिस टाइम फटका आपण जरूर पाहिला. परंतु कौतुक करावं लागेल देवा याचं, स्वतःच्या पॉवर थ्रू मध्ये एक चांगला झेल घेतला गेलाय आणि फलंदाज विशाल सातवीला त्यानं बाद देखील केलाय. नवीन फलंदाज अकबर शेख मैदानामध्ये दाखल झालाय. कॉमन क्रिकेटमधील एक जबरदस्त खेळाडू क्रिस गेल या नावानं ओळखलं जातं. कॉमन क्रिकेटमध्ये या खेळाडूला अकबरने देखील अनेक कित्येक वर्ष क्रिकेटची सेवा केली आहे. कॉमन क्रिकेटचं नाव मोठं केलंय. कॉमन क्रिकेटचं नाव काढलं तर अकबर याचं नाव नक्कीच मित्रांनो घेतलं जातं, कारण खूप मोठा त्याचा देखील वाटा राहिलाय त्या कॉमन क्रिकेटमध्ये. देवा पुन्हा एकदा पुढचा चेंडू होता, यावेळेस मात्र मिड विकेट रिजन मध्ये चेंडू खेळण्याचा प्रयत्न, यश क्षेत्ररक्षक यश आहे तिथे, कर्णधार आहे सुद्धा, थोडी चुकी करते, फंबल झाले होते. दोन धावा गेल्यात. 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 20 या आकड्यावर. फुलटा चेंडू होता, हवा तसा फायदा घेता आला नव्हता राहील अन्सारीला. मिस टाइम फटका आपण जरूर पाहिला, कारण छोटा बॅकलिपचा वापर झाला होता फटक्यामध्ये. पुन्हा एकदा देवा आपल्या षटकातील पुढील चेंडू. धावसंख्या झाली आहे ती 20 धावा. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 10 धावा आल्या होत्या आणि याही षटकामध्ये 10 धावा आतापर्यंत कंप्लीट केल्यात. सदानंद समुद्री कामन संघाने या षटकातील शेवटचा चेंडू देवा ट्रॅकवर देखील विकेट केला, चेंडूला भिरकावून दिलाय, मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर राहिल अन्सारीच्या बाट मधून आलाय. हा धमाका, काय जबरदस्त फटका. 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 26 या आकड्यावर. लाजवाब फलंदाजी करतोय राहिल अन्सारी. तर राहिला माहिती आहे मला मात्र मैदानामध्ये थांबवावं लागेल, सातत्याने मोठे फटके खेळावे लागेल, कारण या खेळपट्टीचा जर विचार केला ना गवळी सर, तर जास्तीत जास्त धावा या खेळपट्टीवर होतात. तर तुमच्याकडे चांगली क्षमता असेल, चांगले फटके खेळण्याची कुवत असेल, तर नक्की तुम्ही चांगल्या धावा करू शकता. आणि राईलने ओळखलंय, मैदानावर थांबलाय तो आणि एक जबरदस्त फटका त्याच्या बॅट मधून आलाय. 2 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती कामन संघाची धावसंख्या आपण पाहतोय 26 धावा. विशाल सातवी बाद झालाय, त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आपण जरूर पाहिलाय. त्याने देखील चांगली सुरुवात केली होती, परंतु इथं अकबर शेख मैदानामध्ये दाखल झालाय. परंतु त्याच्या समोर आपण पाहिलं राहिल अन्सारीने एक जबरदस्त फटका सजवलाय आणि एक षटकार देखील त्याच्या बॅटमधून आलाय. राहिल देखील आक्रमक झालेत, परंतु एका बाजूला अकबर शेखला देखील आक्रमक व्हावं लागेल. आक्रमकता ही अकबर शेखची ओळख आहे, परंतु आक्रमकता असून देखील चालत नाहीये. त्यासाठी तुमच्याकडे कलात्मकता देखील असायला हवी आहे आणि ती ठासून भरली आहे अकबरकडे. अकबर एक सेन्सिबल क्रिकेट तो सातत्याने खेळत असतो, परंतु त्याच्या विरोधात एक अनुभवी गोलंदाज अमोल तांगडी आलाय. त्याने देखील मात्र अनेक कित्येक वर्ष खाडीचं क्रिकेट गाजवलंय. त्या अमोलवर विश्वास दाखवलाय आणि अमोल देखील चांगला गोलंदाज म्हणून ओळखला देखील जातो. आणि खाडी संघाच्या विरोधात खेळताना सदानंद स्मृती कामन संघाला देखील चांगल्या धावा उभाराव्या लागतील, कारण आजच्या दिवसामध्येच खाडी संघ कामन ग्राउंडवर खेळत असताना अंतिम फेरीमध्ये अंतिम 3 संघामध्ये दाखल झालाय. गोलंदाज अमोल तांगडी, राईट आर्म राऊंड विकेट अकबर शेख साठी. फुलटा चेंडू होता, यावेळेस मात्र चेंडूला खेळून काढल्या स्क्वेअर रिजन मध्ये. आदित्य आहेत त्या ठिकाणी, चेंडू अडवला गेला. तत्पूर्वी दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, इथे ठिकाणी निखिल चुकी करतोय. धावाची संधी निर्माण झाली होती, परंतु 2 धावा कंप्लीट केल्या गेल्यात. क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं आदित्यच्या माध्यमातून, चेंडूची फेकी देखील चांगली राहिली होती, परंतु निखिल पाटील थोडी चुकी करतोय आणि अकबर शेख तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट करतोय. या 2 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 28 या आकड्यावर. पहिला चेंडू बिगिट करण्याचा प्रयत्न राहिला होता, मिस टाइम फटका अकबरच्या बॅटमधून आपण जरूर पाहिला होता. पुन्हा एकदा अमोल तांगडी, राईट आर्म राऊंड विकेट. पुलटा चेंडू, यावेळेस मात्र भीमर चेंडू, पंचाने नो बॉल घोषित केलाय. चेंडू हवेत आहे, नो बॉल घोषित केलाय, परंतु एक धाव या ठिकाणी कंप्लीट केली गेली आहे. शरीर पेंदू चेंडू टाकला गेलाय आणि पंचाने लगेच दंडित केलाय का मित्रा हा नो बॉल असेल आणि पुन्हा देखील तू असा चेंडू टाकलास ना या षटकामध्ये तर तुझ्या गोलंदाजीवर बंदी देखील टाकण्यात येईल. तर फ्री हिट असेल, उघडा डोले बघा नीट, कारण पुढचा चेंडू असेल फ्री हिट. अमोल तांगडी मात्र चुकी करतोय, कारण अकबर सारख्या फलंदाजाला फुलटच चेंडू टाकणं खूप मागात पडलं असतं, परंतु मिस टाइम फटका राहिला होता. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट. तर 1+1 अशा 2 धावा मिळाल्या या चेंडूवर. या 2 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 30 या आकड्यावर. फ्रीटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय अमोल तांगडी, परंतु स्ट्राईक एंडला राहिल अन्सारी त्याने मागच्या चेंडूवर षटकार देखील ठोकला होता. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये 14 धावांचं योगदान दिलंय. राहिल अन्सारीनं आक्रमकता दाखवली आहे, त्याच्या बॅटमधून एक षटकार आणि एक चौकार देखील आपण पाहिलाय.
चार खेळाडू तुम्हाला आतमध्ये ठेवावे लागतील पॉवर प्ले मध्ये 4 खेळाडू. परंतु तुम्ही जास्तीत जास्त किती क्षेत्ररक्षक ठेवू शकता, परंतु कंपल्सरी 4 खेळाडू तुम्हाला 38 सर्कलमध्ये ठेवावे लागतील. पॉवर प्ले झाली ना, हा मग 4 आतमध्ये. नॉन पॉवर प्ले मध्ये 4 आतमध्ये राहतील असं आयोजकांच्या माध्यमातून आम्हाला सूचना येतात. तर तुम्हाला नॉन पॉवर प्ले मध्ये 4 खेळाडू 38 सर्कल मध्ये ठेवावे लागतील. अमोल फ्रीजचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज आहे. त्याच्या विरोधात फलंदाजी करण्यासाठी राहिल अन्सारी, त्यानं 5 चेंडूमध्ये 14 धावा केल्यात आतापर्यंत. अमोल तांगडी राईट ऑन द विकेट. पुलटा चेंडू यावेळेस देखील चेंडूला भिरकावून दिलाय. चेंडू मात्र जातोय 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 मिड विकेट बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 7 धावांसाठी राहिल अन्सारी सारख्या फलंदाजाला पुढचा चेंडू टाकणं खूप महागात पडतंय. त्याचं प्रात्यक्षिकरण दाखवलंय राहिलनं. काय जबरदस्त फटका सजवलाय आणि या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 36 आकड्यावर. खूप चांगली सुरुवात, सेन्सिबल सुरुवात पाहायला मिळते सदानंद स्मृती कामन संघाची षटकामध्ये. एक षटकार आलाय. आतापर्यंत 2 चेंडूमध्ये 10 धावा खर्च केल्यात अमोल तांगडीनं. अमोल एक अनुभवी गोलंदाज आहे, परंतु या षटकामध्ये थोडासा मागणा ठरला. अमोलवर जास्त विश्वासाला साथ गोलंदाज तयार अमोल तांगडी. इथे देखील जबरदस्त फटका लॉंग ऑफच्या डोक्यावर मारण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू जातोय 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 बाउंड्री लाईनच्या बाहेर. अगदी 7 धावांसाठी बॅक टू बॅक दुसरा षटकार राहिल अन्सारीच्या बॅट मधून आलाय. काय फटकेबाजी करतोय अफलातून, कारण खोलवटापर्यंत चेंडू होता. हेलिकॉप्टर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता आणि चेंडू मात्र गेलाय. अगदी 7 धावांसाठी षटकार. या 6 धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 42 आकड्यावर. या षटकामध्ये अमोल खूप महागडा ठरलाय. आतापर्यंत 16 धावा खर्च केल्यात अमोलनं तब्बल 3 चेंडूमध्ये. कारण अमोलला चांगली गोलंदाजी टाकणं खूप गरजेचं असतं, कारण पॉवर प्लेच्या षटकामध्ये सुरुवातीला आपण जर पाहिलं तर गोलंदाज देवानं प्रभावित केलंय, त्यानंतर उमेशनं देखील प्रभावित केलं होतं, परंतु एक अनुभवी गोलंदाज अमोल खराब गोलंदाजी करतोय. पुन्हा एकदा अमोल तांगडी चंदपेच गातीमध्ये परिवर्तन, बॅक टू बॅक दुसरा देखील उडवलाय, परंतु यावेळेस गोल क्षेत्ररक्षक आदित्य आहे त्या ठिकाणी कव्हर रिजन मध्ये कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये आणि राहिल अन्सारी बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक मोठा हादरा बसलाय टीम सदानंद स्मृती कामनला. तर नक्कीच यावेळेस देखील आपण पाहिलं हेलिकॉप्टर लॉफ्टेड फटका खेळण्याचा प्रयत्न राहिला होता राहिल अन्सारीचा. मिस टाइम फटका राहिला होता, परंतु आपण पाहिलं कव्हर रिजन मध्ये आदित्य कोणत्या प्रकारे चुकी करत नाहीये, परंतु राहिल अन्सारी बॅक टू द पेव्हिलियन. मोठा हादरा बसलाय सदानंद स्मृती कामन संघाला. नवीन फलंदाज सिराज मात्र मैदानामध्ये दाखल होते. एक अष्टपैलू खेळाडू सिराज. तर नक्कीच जोरदार टाळ्यानं स्वागत केलं जाते राहिलचं, कारण त्याच्या बॅटमधून आपण जर पाहिलं ना तर चांगली फलंदाजी राहिली होती. 8 चेंडूमध्ये 26 धावा गेल्यात राहिलनं. तब्बल 3 षटकार त्याच्या बॅटमधून आपण पाहिले. नवीन फलंदाज सिराज मैदानामध्ये दाखल झालाय. अमोलला मात्र इथे गडी बाद करण्यात यश प्राप्त झालाय. 4 चेंडू टाकलेत आतापर्यंत या षटकामध्ये. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. अमोलला चांगली गोलंदाजी करावी लागेल येणारे 2 चेंडूमध्ये. अकबरच्या विरोधात गोलंदाजी टाकत असताना अकबर देखील एक आक्रमक फलंदाज आहे. आतापर्यंत अकबरच्या बॅटमधून आपण जर पाहिलं तर 3 धावा आल्यात. 2 चेंडूमध्ये तब्बल 3 धावा केल्यात अकबरनं. अकबरला देखील आक्रमक व्हावं लागेल येणाऱ्या काही चेंडूमध्ये. अमोल तांगडी आणि इथे मात्र शफल क्रॉस झाले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पडल्यानंतर चेंडू बाहेरच्या दिशेने वळतोय. एक ऑफ स्टंपला पिचिंग केली होती. चांगल्या पद्धतीने चेंडू अडवला गेला. एक अँगल क्रिएट केला होता अमोलनं. एक निर्धाव चेंडूची समाप्ती केली अकबरच्या विरोधात गोलंदाजी करत असताना. इथे मात्र कमबॅक केलाय अमोलनं, कारण सुरुवातीच्या 3 चेंडूमध्ये खूप मागडा ठरला होता अमोल, परंतु मागच्या 2 चेंडूमध्ये आतापर्यंत कमबॅक करण्याचा खूप चांगला प्रयत्न राहिला अमोलचा देखील. अमोल तांगडी पुन्हा एकदा राऊंड विकेट. स्विच इट करण्याचा प्रयत्न, बॅटचा टॉप एज लागलाय त्या ठिकाणी. अजय आहे धावबाद घेण्याचा प्रयत्न, मात्र या ठिकाणी एक निर्धाव चेंडूची समाप्ती करतोय.
3 षटकांचा खेळ संपलाय. प्रथम फलंदाजी करत असताना सदानंद स्मृती कामन संघानं आतापर्यंत 10 बलकर धावा लावल्या, त्या 42 धावा. काय म्हणाल गौरी सर, खूप चांगली सुरुवात राहिली आहे आतापर्यंत कामन संघाची. नाही, खूप चांगली सुरुवात आहे, कारण आपण पाहतो की 14च्या सरासरीने धावा जमवलेल्या आहेत आणि जर याचप्रमाणे धावसंख्या जर जमवली तर आमचे एक्सपर्ट स्कोरर या ठिकाणी माहिती देत आहेत की 70चा आकडा पार होऊ शकतो. पण हे विसरून चालणार नाही की त्यांचे महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झालेले आहेत. राहील बाद झाले राहील आणि काय फलंदाजी केलेली आहे. 8 चेंडूमध्ये 26 धावांची विस्फोटक खेळी केली. त्यानंतर विशाल यांनी सुद्धा एक चांगली सुरुवात करून दिली आणि आता मात्र खेळपट्टीवर संघाचा सर्वात अनुभवी खेळाडू अकबर आहे आणि मॅन ऑफ क्रायसिस संकटमोचक म्हणून ज्याला संबोधलं जातं कामन गावचा सिराज खेळपट्टीवर आहे. दोघांकडे एक क्षमता आहे खेळपट्टीवर थांबून राहण्याची आणि मोठे फटके खेळण्याची. तर नक्कीच खूप चांगली सुरुवात राहिली आहे कामन संघाची. 14च्या सरासरीने आतापर्यंत धावा जमवल्यात. आक्रमक झाले होते सिराज देखील, साहिल आक्रमक झाले होते. नवीन फलंदाज सिराज मैदानामध्ये दाखल झाले. सिराजकडे देखील आक्रमकता आहे. त्याच्या समोर आपण पाहतो अकबर शेख देखील मैदानामध्ये आहे आणि येणाऱ्या 2 षटकामध्ये चांगली फलंदाजी नक्कीच मित्रांनो पाहायला मिळेल सदानंद स्मृती कामन संघाच्या माध्यमातून, कारण एक जबरदस्त संघ म्हणून ओळखला जातो कामन क्रिकेटमध्ये. मित्रांनो आपण पाहतोय दुपारच्या सत्रामध्ये पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांचं, प्रेक्षक माय बापांचं या क्रीडा स्पर्धेमध्ये आम्ही मनपूर्वक हार्दिक स्वागत करतोय. मित्रांनो आपण पाहतोय जरीमनी स्पोर्ट पाय आयोजित स्वर्गवीर दामोदर स्मृती चषक 2022 हे आयोजन आणि आजच्या दिवसातील दुसरा सामना एका बाजूला सदानंद स्मृती कामन संघ पाहतोय, तर एका बाजूला ब्रह्मावती खाडी संघ. या 2 संघांमधील लढत आपण जरूर पाहतोय. प्रथम फलंदाजी करत असताना आतापर्यंत 3 षटकामध्ये 42 धावा केल्यात फलकावर सदानंद स्मृती कामन संघानं. षटक क्रमांक 4 जय आलाय सिराजच्या विरोधात. राईट मोर द विकेट. ओहो, भन्नाट वेग वाईड यॉर्कर टाकलाय. जबरदस्त लाईन, अफलातून चेंडू. यावेळेस मात्र सिराजला विचार करायला भाग पडलाय, कारण पडल्यानंतर चेंडू अनेक प्रश्न विचारत गेलाय सिराजला आणि यावेळेस मात्र निखिल पाटीलच्या हातामध्ये चेंडू जाऊन वसवलाय. काय जबरदस्त चेंडू टाकला गेलाय जयच्या माध्यमातून. अतिशय वेगवान पद्धतीने चेंडू होता, भन्नाट वेग होता. पिचिंग ऑफ स्टंपच्या बाहेर होती. वाईड यॉर्कर टाकला गेलाय जयच्या माध्यमातून. कुठेतरी एक चांगला चेंडू पाहायला मिळाला या मॅच मध्ये जयच्या माध्यमातून. पुन्हा एकदा जय आपल्या शकाळी पुढील चेंडू राईट मोर द विकेट सिराजच्या विरोधात गोलंदाजी टाकण्यासाठी सज्ज. फुलटो चेंडू होता, मिस टाइम फटका. हवा तसे चेंडू बॅटच्या पट्ट्यात येत नाहीये. मिड विकेट क्षेत्रामध्ये क्षेत्ररक्षक आहे, देवा आहे तिथे. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. या एका धावेनं संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली ती 43 या आकड्यावर. फुलटा चेंडू होता, हवं तसं फायदा घेता आला नव्हता, टाइम करता आला नव्हता, कारण भन्नाट वेग होता या चेंडूवर. आणि जेव्हा फुलटो चेंडू असतो ना तेव्हा तुम्हाला प्रॉपर टाइम करावं लागतं, चांगली दिशा द्यावी लागते, परंतु इथं पोझिशनमध्ये दिसला नव्हता सिराज. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली आहे. देवानं मात्र खूप चांगलं क्षेत्ररक्षण केलंय. तत्पूर्वी एक धाव कंप्लीट केली गेली होती त्या चेंडूवर. पुन्हा एकदा यावेळेस अकबर शेख स्ट्राईक एंडला आलाय. अकबरने मात्र सुरुवातीला थोडासा संघर्ष केलाय, परंतु अकबर एक आक्रमक खेळाडू आहे, कधीही आक्रमक होऊ शकतो आणि त्याच्या विरोधात जयला देखील चांगली गोलंदाजी करावी लागेल, कारण सुरुवातीच्या गोलंदाजानं न दिलेली साथ आणि इथे मात्र या षटकामध्ये जयनं चांगली सुरुवात केली आहे. जय यावेळेस राऊंड विकेट अकबरच्या विरोधात. डावख्या शैलीचा फलंदाज झाला तर गोलंदाज या ठिकाणी आपण पाहिलं तर राऊंड विकेट टाकतोय, कारण नॅचरल स्विंग मिळत असतो गोलंदाजाला. इथे देखील ओहो, 3 फ्लॅश हिट अराउंड द लेग, यू मिस, आय विल डेफिनेटली. यष्टा उद्ध्वस्त केलेत अकबर शेख या फलंदाजाच्या. एक बिग ब्लो, मोठा हादरा बसलाय टीम सदानंद स्मृती कामनला, कारण ज्या पद्धतीने गोलंदाजी करतोय जयनं खूप जास्त इम्प्रेस केलाय या मॅच मध्ये. कारण वेग पहा या गोलंदाजाचा, पडल्यानंतर चेंडू खाली राहिला होता, अकबरनं पूर्णपणे लाईन मिस केली होती, शपल क्रॉस झाल्या होत्या आणि यावेळेस मात्र अराउंड द लेग 3 फ्लॅश हिट झालाय अकबर शेख. कारण एक युवा गोलंदाज जर पाहिलं तर तुमच्याकडे चांगला अनुभव असला, परंतु युवा गोलंदाज तुम्हाला या ठिकाणी मात्र संघर्ष करायला भाग पडलं होतं. क्रिकेट आहे मित्रांनो, काही घडू शकतं, कारण क्रिकेटमध्ये मित्रांनो कधीही भविष्य करू शकत नाहीये. कारण आपण जर पाहिलं मोठा फलंदाज कधी कधी 0 या धावसंख्येवर देखील बाद होतो आणि इथे मात्र जयचं कौतुक करावं लागेल, कारण अकबर शेख सारखा एक मोठ्या फलंदाजाला त्यांनी बाद केलाय, ते देखील त्रिफलाची कौतुक करावं लागेल जय या गोलंदाजाचं. आतापर्यंत जयनं या षटकामध्ये 3 चेंडू टाकले, त्यामध्ये 1 धाव खर्च करून 1 गडी बाद केलाय. कारण एक युवा गोलंदाज आपण पाहतोय ब्रह्मावती खाडी संघामध्ये. यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जू चंद्र विरोधात उल्हास मूर्ती पाय.
दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित पहिल्या इनिंगचा खेळ संपल्याच्या अगोदर टॉस करण्यासाठी यायचंय. धावसंख्या झाली आहे ती 43 धावा. जय पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र अम्मान आलाय, आर्यन आलाय फलंदाजीसाठी. आर्यन राईट आर्म ओव्हर द विकेट. जय पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू. इथे देखील समोरच्या दिशेने चेंडू टाकणार. यावेळेस मात्र समोरचा बोटे पायचीच्या स्वरूपात आणखीन एक हादरा बसलाय टीम सदानंद स्मृती कामनला. काय गोलंदाजी करतोय, अप्रतिम गोलंदाजी. फलंदाजाची भंबेरी उडवली या षटकामध्ये. कारण सुरुवातीच्या 3 षटकामध्ये जर आपण पाहिलं ना तर कामन संघाच्या धावसंख्या झाल्या होती 42 धावा आणि या षटकामध्ये जयनं खूप जास्त प्रभावित केलंय, इम्प्रेस केलंय. कारण या ठिकाणी आर्यनला देखील पायचीच्या स्वरूपात बाद केलाय कारण समोर सापडला होता आर्यन आणि लाजवाब चेंडू टाकला गेलाय जयच्या माध्यमातून. वेग भन्नाट पाहायला मिळाला जय या गोलंदाजाचा आणि एक जबरदस्त चेंडूची हाताळणी केली आहे जय या गोलंदाजानं. जय मात्र हॅट्रिक वर असेल. आजच्या दिवसातील पहिली हॅट्रिक साधतोय का बघायचंय. कारण सुरुवातीला त्याने अकबरला बाद केलाय आणि यावेळेस मात्र आर्यन पायचीच्या स्वरूपात बाद झालाय, LBWच्या स्वरूपात बाद झालाय. दरम्यान नवीन फलंदाज प्रकाश तुंबडा हॅपी मैदानामध्ये दाखल झालाय. डावख्या शैलीचा आक्रमक फलंदाज सदानंद स्मृती कामन संघाच्या माध्यमातून आणखीन एक दर्जेदार फलंदाज. परंतु जयचं कौतुक करावं लागेल कारण ज्या पद्धतीने त्यांनी गोलंदाजी केली या षटकामध्ये. जय पुन्हा एकदा आपल्या षटकारी पुढील चेंडू राईट आर्म राऊंड विकेट. प्रकाश साडी एक जबरदस्त गोलंदाजी पिची खूपच्या केली आहे. इथे देखील चेंडूला दिशा देण्याचा प्रयत्न. शॉर्ट स्कोअर लेग रिजन मध्ये अजय चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. तत्पूर्वी एक धाव लेग बाईच्या स्वरूपात मिळते. लाजवाब गोलंदाजी, अप्रतिम गोलंदाजी. खूप जास्त इम्प्रेस केलाय कारण कोणत्या प्रकारे मोठे फटके मारण्याची संधी देत नाहीये जय हा फलंदाज. काय जबरदस्त गोलंदाजी करतोय, खूप जास्त इम्प्रेस केलंय. यावेळेस मात्र पुन्हा एकदा जय आपल्या षटकारी पुढील चेंडू. शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झालाय परंतु समोर असं सिराज. आतापर्यंत धावसंख्या झाली आहे ती 44 धावा. जय राईट आर्म ओव्हर द विकेट सिराजसाठी. यावेळेस देखील वेग भन्नाट होता परंतु यावेळेस मात्र लाईन खराब आहे. लेग स्टंपच्या बाहेर जाणार चेंडू होता आणि इट्स अ वाईट पंच आम्हाला दर्शवतात का हा वाईट बॉल आहे आणि वाईट बॉलच्या स्वरूपात आणखीन एका धावेची भर पडली आहे. डबलकर धावा झाली त्या 45 धावा. खूप चांगली गोलंदाजी करते. वेग भन्नाट आहे या गोलंदाजाकडे कारण जर आपण पाहिला युवा गोलंदाज आहे परंतु वेग अतिशय चांगला आहे या गोलंदाजाचा. वेगाने बीट करतोय कारण तुमच्याकडे वेग असला तरी तुमच्याकडे अचूक टप्पा, अचूक गती आणि अचूक दिशा असणं खूप गरजेचं असतं आणि इथे ती मेंटेन केली या गोलंदाजानं. पुलटा चेंडू. यावेळेस मात्र जेल होण्याची संधी परंतु इथे चेंडू मात्र इनटू द गॅप. चेंडू मात्र ट्रॅव्हल गेल झालाय बाउंड्री लाईनच्या बाहेर अगदी. 4 धावांसाठी चौकार. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 49 या आकड्यावर. इथे मात्र फुलटा चेंडू होता. जेल उडाला असता कारण ते प्लेसमेंट चांगली होती. त्या ठिकाणी शतरक्षक नव्हते. इनटू द गॅप चेंडू मात्र ट्रॅव्हल झाला होता बाउंड्री लाईनच्या बाहेर. सिराजच्या बाटमधून एक जबरदस्त फटका 4 धावांसाठी. एक जबरदस्त मित्रांनो खेळ पाहतोय आपण. एका बाजूला सदानंद स्मृती कामन संघ. सुरुवातीला आपण जर पाहिलं तर राहिल अन्सारीनं तब्बल 13 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. 8 चेंडूमध्ये 26 धावा केल्या. तदनंतर विशाल आला. विशालनं देखील 12 धावा केल्या. त्याच्या बॅटमधून देखील एक षटकार आला. अकबरने थोडासा संघर्ष केला. त्याने फक्त 3 धावा खर्च केल्या. तदनंतर आर्यन देखील बाद झाला. आता मात्र प्रकाश तुंबडा हा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय परंतु सिराजनं देखील आक्रमकता दाखवली आहे. त्याच्या बॅटमधून देखील एक चौकार आलाय. तो देखील दमखम दाखवतोय. येणाऱ्या शेवटच्या षटकामध्ये स्लॉगवरच्या षटकामध्ये आणखीन आक्रमक व्हावं लागेल कामन संघाला कारण स्लॉगवरचं षटक आहे आणि या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा उभाराव्या लागतील कारण ब्रह्मावती खाडी संघ फलंदाजीसाठी ओळखला जातो. कारण आपण जर पाहिला निखिल पाटील भन्नाट फॉर्म मध्ये आहे. तसंच जर पाहिलं तर आदित्य हा फलंदाज देखील खूप चांगल्या फॉर्मात आहे आणि त्यांच्या विरोधात चांगली धावसंख्या उभारावी लागेल टीम सदानंद स्मृती कामनला. या मॅच मध्ये आपण आतापर्यंत चांगली सुरुवात राहिली आहे या संघाची देखील. तर मित्रांनो आपण पाहतोय
स्वर्गवीर दामोदर स्मृती चषक 2022 हे भव्य दिव्याचं आयोजन जरीमरी स्पोर्ट पाय या संघाच्या माध्यमातून आयोजित केलेली क्रीडा स्पर्धा आपण पाहतोय. दरम्यान शेवटचं षटक या षटकातील टाकण्यासाठी सज्ज अमोल येतोय. इथे मात्र चेंडूला स्क्वेअर कट करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहेत त्या ठिकाणी वैभव चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतील. तत्पूर्वी मात्र एक धाव कंप्लीट केली गेली आहे प्रकाशच्या माध्यमातून. तर नक्कीच भावेश पाटील आणि निखिल पाटीलसाठी उत्तम देवळीकर यांच्याकडून मात्र शुभेच्छा आलेल्या आहेत. तर नक्कीच खाडेगावचे जावई आहेत उत्तम देवळीकर, त्यांच्याकडून मात्र भावेश पाटील आणि निखिल पाटील यांना हार्दिक शुभेच्छा आलेल्या आहेत. तसे ब्रह्मावती खाडी संघाला देखील आणि या आयोजनाला देखील शुभेच्छा आलेल्या आहेत. एक जबरदस्त आयोजन मित्रांनो आपण पाहतोय. धावसंख्या झाली आहे ती 50 धावा. अमोल पुन्हा एकदा आपल्या शकाडी पुढील चेंडू. इथे मात्र चपल क्रॉसवरून खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र पायचीच्या स्वरूपात आणखीन एक फलंदाज बा सिराज बॅक टू द पेव्हिलियन. आणखीन एक हादरा बसलाय टीम सदानंद स्मृती का म्हणला. खूप चांगला चेंडू टाकला गेलाय अमोल तांगडीच्या माध्यमातून. मागच्या षटकामध्ये अमोल मात्र महागडा ठरला होता, परंतु या षटकाची सुरुवात खूप चांगली केली आहे. पहिल्या चेंडूवर मात्र त्यांनी सिराजला बाद केलाय, कारण त्याला माहिती आहे सिराज आक्रमक फलंदाज आहे आणि सिराजला इतर मात्र समोर सापडलाय आणि पायचीच्या स्वरूपात आणखीन एक मोठा हादरा बसलाय टीम सदानंद स्मृती कामन संघाला. नवीन फलंदाज मात्र मैदानामध्ये आपण जरूर पाहतोय. वैभव आलाय. सिराज मात्र शपल क्रॉस झाले होते. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न सिराजचा राहिला होता. चेंडू पडल्यानंतर खाली राहिला होता, समोर सापडले. LBW स्वरूपाचा बाद झाले सिराज. शेवट सुरुवातीच्या 3 षटकाचा आपण जर विचार केला तर 3 षटकामध्ये 42 धावा, परंतु तदनंतरच्या काही षटकामध्ये फलंदाजांना मोठे फटके मारण्यापासून वंचित ठेवलेत. काही डॉटी चेंडू टाकून गेलेत आणि मोठे फटके देखील मारण्यासाठी वंचित ठेवलं होतं फलंदाजांना. अमोल तांगडी आतापर्यंत या षटकामध्ये 2 चेंडू टाकून झाले, त्यामध्ये एक धाव दिली आहे आणि एक गडी बाद देखील बाद केले अमोलनं. राईट मोर द विकेट वैभवसाठी. ओहो लाजवाब स्विंगिंग यॉर्कर त्रिफलाचित. आणखीन एक हादरा. काय जबरदस्त चेंडू टाकला गेलाय, भन्नाट वेग आणि त्रिफलाचित झालाय फलंदाज वैभव. अनुभव आहे अमोलकडे. मागच्या षटकामध्ये तो जरूर मागणं ठरलाय, परंतु पुन्हा एकदा कर्णधारानं विश्वास दाखवला होता अमोलवर आणि या षटकामध्ये अमोल प्रभावित करतोय, खूप जास्त इम्प्रेस करतोय. काय लाजवाब गोलंदाजी करतोय. सुरुवातीच्या पहिल्या चेंडूवर एक धाव, तदनंतर मात्र बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय. बॅक टू बॅक 2 गडी बाद करतोय अमोल तांगडी. इथे मात्र हॅट्रिक वर आहे. सर पाहिलं आपण पहिल्या षटकामध्ये अमोल जेव्हा गोलंदाजीसाठी आला होता तेव्हा मागणं ठरला होता आणि इथे मात्र सलग 2 चेंडूवर 2 गडी बाद करतोय. यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जू चंद्र विरुद्ध उल्हास मूर्ती पाय या दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण टॉस करण्यासाठी यायचंय. अमोल तांगडी पुन्हा एकदा. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, चेंडूला फक्त दिशा दिले. कव्हर रिजन मध्ये चेंडू ट्रॅव्हल झालाय. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हर बाउंड्री लाईनच्या बाहेर चेंडू इनटू द गॅप ट्रॅव्हल झालाय. 4 धावांसाठी सुरेख फटका. या 4 धावेने संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे ती 54 या आकड्यावर. इथे मात्र फुलटॉस चेंडू होता, फक्त चेंडूला दिशा दिली. इनफिल्डच्या वरून खेळले होते फलंदाज आणि एक जबरदस्त फटका त्यांच्या बॅट मधून आला होता. इथे मात्र आक्रमक झालेत फलंदाज अक्षय आलेत. अक्षयच्या बॅट मधून एक जबरदस्त फटका जरूर पाहायला मिळाला. पुन्हा एकदा गोलंदाज अमोल तांगडी राईट मोर द विकेट अक्षयसाठी. इथे देखील पुल करण्याचा प्रयत्न, भन्नाट वेग पाहायला मिळाला. पिचिन ऑफ स्टंपच्या बाहेर होती, लाईन मध्ये नव्हता यावेळेस फलंदाज. एक जबरदस्त कमबॅक केलंय. या षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज. आतापर्यंत फलकार धावा झाले ते 54 धावा. चांगल्या प्रकारे कमबॅक केलंय ब्रह्मावती स्पोर्ट खाडी संघानं. पुन्हा एकदा अमोल तांगडी राईट मोर द विकेट. इथे मात्र बिग हिट केलाय, चेंडूला पाठवलाय लॉंग ऑन बाउंड्री लाईनच्या बाहेर. एक मोठा फटका फलंदाज अक्षयच्या बॅट मधून आलाय आणि या 6 धावेनं संघाची धाव संख्या जाऊन पोहोचली आहे ती 60 या आकड्यावर आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ब्रह्मावती खाडी संघासमोर. एक
जबरदस्त मॅच पाहायला मिळाली या आतापर्यंत आपण पाहतोय पहिल्या इनिंग मध्ये चांगला खेळ पाहायला मिळाला. पहिल्या इनिंग मध्ये कामन संघानं खूप जास्त प्रभावित केलं, त्यानंतर ब्रह्मावती काडी संघानं कमबॅक देखील केला, परंतु शेवटच्या षटकामध्ये काही 2 चेंडूमध्ये अक्षयनं मात्र प्रभावित केलंय. एक चौकार आणि षटकार देखील झाला. डबल फरकावर धावा झाल्या तर 60 धावा आणि 61 धावांचं आव्हान ठेवलंय ब्रह्मावती काडी संघासमोर. त्यानंतर होणारा सामना द ग्रेट मराठा जुचंद्र विरुद्ध उल्हास मूर्ती पाये. दोन्ही संघाच्या कर्णधारांना विनंती असेल आपण त्वरित टॉस करण्यासाठी यायचंय. दोन्ही संघाचे कर्णधार आपण त्वरित या. द ग्रेट मराठा जुचंद्र आणि उल्हास मूर्ती पाये संघाचा कर्णधार आपण टॉस करण्यासाठी यायचंय. तर नक्की यापुढील समालोचन करण्यासाठी मी विनंती करतोय द व्हॉइस ऑफ महाराष्ट्र आमचे मार्गदर्शक डॉक्टर गवई सरांना. धन्यवाद निशांत पाटील. तर मित्रांनो, आपण पाहतात जरीमरी स्पोर्ट्स पाये आयोजित स्वर्गीय दामोदर स्मृती चषक 2022 या स्पर्धेचा आज पहिला दिवस आहे. आज जो पहिला सामना आपण बघितला त्या सामन्याने सोनेका मालोडी संघाने जरीमरी पाये संघाला पराभूत केला आणि दुसऱ्या सामन्यामध्ये आपण बघितले की एक चांगलं लक्ष समोर ठेवलेलं आहे, ते म्हणजे सदानंद स्मृती कामन संघाने 61 धावांचं लक्ष. आस्किंग रन रेट जर आपण बघितलं 12.20 आपण जर धावफलकावर नजर टाकली तर सुरुवात खूप चांगली राहिली. खास करून राहिल यांनी जे आक्रमण केलं होतं आक्रमक फलंदाजी नावाप्रमाणेच, कारण राहिल याची जी ओळख आहे नेहमी जर सेवाग भारतात सेवाग ज्याप्रमाणे फलंदाजी करतो त्याप्रमाणे तो आज कित्येक स्पर्धेमध्ये फलंदाजी करतोय आणि त्या अंदाजामध्ये 8 चेंडूमध्ये 26 धावांची विस्फोटक खेळी केली. विशाल यांनी सुद्धा एक चांगली सुरुवात करून दिली. अकबर मात्र थोडा संघर्ष करताना दिसला. त्यानंतर सिराज ज्याला आपण संकटमोचक समजतोय मॅन ऑफ क्रायसिस, त्याला फारशी चांगली कामगिरी करता आली नाही. मात्र स्लॉगरमध्ये अक्षय याने शेवटचे एक षटकार लगावला. 3 षटकामध्ये 42 धावा होत्या. मात्र आपण उर्वरित जी 2 षटकामध्ये थोडंसं कमबॅक करताना बघितलं ब्रह्मावती खार्डी संघाला फक्त 18 धावा आल्या आणि 61 धावांचं लक्ष एक चांगलं लक्ष म्हणता येईल. जेव्हा आवश्यक धावगती आस्किंग रन रेट 12 पेक्षा जास्त असते ना, तेव्हा एक चांगली धावसंख्या समजता येते. इथे आस्किंग रन रेट जर आपण बघितलं, आवश्यक धावगती जर बघितली 12.20. आज आमच्या मान्यवर कक्षामध्ये केसीचे कार्याध्यक्ष जे आहेत आणि खूप क्रिकेटशी त्यांचं खूप अतूट नातं आहे आणि जेव्हा कामन प्रीमियर लीगला प्रारंभ होईल तेव्हा त्यांची भूमिकाही फार महत्त्वाची मोलाची असणार आहे. शाहिद भाई अन्सारी आपलं खूप खूप स्वागत आहे. एक उत्कृष्ट क्रिकेटर म्हणून सुद्धा ते राहिलेले आहेत. खरं तर शाहिदभाई अन्सारी खूप क्लास क्रिकेटर होते, पण आता राहिल याची खेळ थोडीशी उलट आहे. राहिल एक विस्फोटक फलंदाज झालेला आहे. पण राहिलचा फिटनेस जर बघितला, पण मागच्या वर्षी मी कामन प्रीमियर राहिलला खेळताना बघितलं, पण यावर्षी राहिलचा फिटनेस खूप चांगल्या प्रकारे दिसतोय. मागच्या वर्षापेक्षा एक यंगस्टर आहे आणि नक्कीच यानंतर कामनगावच्या खूप अपेक्षा असतील राहिलकडून. या सामन्यामध्ये तर एक चांगली त्यांनी खेळी केलेली आहे. टॉससाठी उल्हास स्मृती पाये त्याचबरोबर दी ग्रेट मराठा जुचंद्र दोन्ही कॅप्टननी यायचंय. यस, रोशन वैती आपण आपल्या शोभा असते केसीचे कार्याध्यक्ष आणि ज्यांचं क्रिकेटशी खूप अतूट नातं आहे शाहिदभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान आपण करायचं आहे. कुशल वैती आपण आपल्या शुभा असते यांचं स्वागत आणि सन्मान करायचं आहे. त्यांचा संघ आपण खेळताना सुद्धा पाहतोय. यस, कामन क्रिकेट असोसिएशनचे जे कार्याध्यक्ष आहेत शाहिदभाई अन्सारी यांचं स्वागत आणि सन्मान या ठिकाणी केलं जात आहे. कुशल वैती आपल्या शुभास्ते यांचं स्वागत आणि सन्मान करतायत. त्याला शाल त्यावर बुके आणि एक स्पर्धेची आठवण म्हणून जी नेहमीच आठवण देत राहील असं एक आकर्षक सन्मान चिन्ह देऊन त्याला सन्मानित करण्यात येते.
तर वळूया आपण सामन्याकडे वळूया. 61 धावांचं लक्ष सलामीची जोडी खेळपट्टीवर. निखिल आणि आदित्य. निखिल याने कित्येक वर्षापासून सातत्य दाखवलेलं आहे, मात्र या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये काय करते बघायचं आहे. पहिलं षटक घेऊन गोलंदाजीसाठी प्रकाश तुमला. पहिला चेंडू, एक चांगला चेंडू आहे. शरीरभेदी हलकसं अपील केलं जातंय. पंचांकडे जोरदार अपील केलं जाते. या ठिकाणी सर्व क्षेत्ररक्षक सुद्धा जवळ येत आहेत. जोरदार अपील, लाऊड अपील. दोन्ही पंच सुद्धा या ठिकाणी एकत्र येत आहेत. ही चांगली रणनीती आहे. जेव्हा साशंकता असते, डाऊट असतो, तेव्हा दोन्ही पंचांनी एकत्र येणं फार गरजेचं असतं आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा. आणि याचबरोबर फलंदाज बाद झाल्याने पहिल्या चेंडूवर तुम्हाला जेव्हा सफलता मिळते तेव्हा गोलंदाजाचं मनोधैर्य जे असतं जबरदस्त वाढत असतं, आत्मविश्वास निर्माण होत असतो, संघामध्ये सुद्धा उत्साह निर्माण होत असतो. आणि फलंदाजी करणारा जो संघ असतो या संघावर एक मानसिक दडपण निर्माण होत असतं. आणि खरं तर ज्या विकेटची आवश्यकता होती ती विकेट प्रकाश याने पहिल्या चेंडूवर आपल्या संघाला प्राप्त करून दिलेली आहे. इट्स अ बिग ब्लो. मोठा धक्का बसतोय तो ब्रह्मावती खारडी संघाला. कारण निखिल असा एक फलंदाज होता की ज्याच्याकडे क्षमता होती मोठे फटके खेळण्याची, खेळपट्टीवर थांबून राहण्याची, मात्र पहिल्या चेंडूवर शून्यावर बाद झालेला आहे. इट्स अ प्लॅटिनम डकवर बाद झालेला आहे. आता मात्र सुदेश चांगली जातोय फलंदाजी करण्यासाठी. महत्वाची भूमिका पाळावी लागेल. त्यामध्ये भावेश यास, निखिल बाद झाला त्यानंतर भावेश्वर मात्र असणार आहे. त्याचबरोबर आदित्य हा सुद्धा एक चांगला फलंदाज आहे. सुदेशकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची, पण तुमचं नाव असून चालत नाहीये. तर खेळपट्टीवर चांगली कामगिरी करणं हे फार महत्वाचं असतं. कागदावर तुमची नावं किती मोठी आहेत हे महत्वाचं नसतं. तुम्ही खेळपट्टीवर कशा प्रकारे कामगिरी करतात, संघाला कशा प्रकारे विजयाकडे घेऊन जातायत हे फार महत्वाचं असतं. पुन्हा एकदा प्रकाश मार्गस्थ होईल. शॉर्ट रनअप आहे. हायवे एंड करून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ. क्लीन बोल्ड, त्रिफलाचित, बॅक टू बॅक दुसरा धक्का. तू चल मैं आया असं समीकरण. निखिल फक्त पोहोचला असेल खेळाडू कक्षामध्ये आणि लगेचच सुदेश पुन्हा परत येतोय आणि पहिल्या षटकामध्ये हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय प्रकाश. काय कामगिरी. पहिल्या सुरुवातीला बघितलं फलंदाजी करताना सदानस्पती कामन संघाने एक विशाल लक्ष उभं केलं. टॉस साठी यायचं आहे. हे षटक संपल्यानंतर लगेच टॉस होईल. उल्हासमती पाये, त्याचबरोबर दी ग्रेट मराठा जुचंद्र आणि उल्हासमती पाये दोन्ही कॅप्टननी टॉस साठी यायचं. आमचे व्हीआयपी कक्षामध्ये यायचं आहे. पाये संघाचे कॅप्टन आलेले आहेत. उल्हासमती पाये संघाचे दी ग्रेट मराठा आमचे मोहनजी पाटील यांचा हा संघ आहे. आता हॅट्रिक पूर्ण करते का बघायचंय. विकेट हॅट्रिक झाली तर पहिली विकेट हॅट्रिक आपण पाहू शकाल. स्वर्गीय दामोदर स्मृती चषक पाये या स्पर्धेमध्ये पहिली विकेट हॅट्रिक बघायला मिळेल. प्रकाश याला मात्र हुकचा फटका, गॅप मधून चेंडू जाईल तो म्हणजे डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर चौकार. कंट्रोल हुक शॉट बघायला मिळाला, मात्र गॅप मधून फटका बघायला मिळाला. कारण शॉट स्क्वेअर लेग होता, शॉट फाईन लेग होता, दोघांच्या मधून हा चेंडू सीमारेषेच्या बाहेर गेला होता. चौकार. हे षटक संपल्यानंतर टॉस होईल. लगेच टॉस होईल. दोन्ही कॅप्टननी तयार राहायचंय. बॅक टू बॅक दोन फलंदाज बाद झाल्यानंतर तिसऱ्या चेंडूवर चौकार लगावला गेला. यशच्या बॅटमधून 4 धावा येतात. 61 धावांचं लक्ष आहे, एक विशाल लक्ष आहे. कारण आपण बघितलं की 30 चेंडू आणि 61 धावा म्हणजे 12 पेक्षा जास्त आस्किंग रन रेट आवश्यक धावगती आहे. फक्त 2 क्षेत्ररक्षक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. प्रकाश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. ऑफिस टोच फटका बॅक टू द बॉलर. गोलंदाजी दिशेने खेळलेला फटका, कुठल्या प्रकारे धाव नाही, काय गोलंदाजी करतोय प्रकाश. पूर्णपणे जवळपास बांधून ठेवलेला आहे, जखडून ठेवलेला आहे. यावर स्टेप आउट. एसटीची संधी होती, मात्र अकबरला ती संधी घेता आलेली नाहीये. चांगली संधी होती, एसटीच करण्याची संधी होती. चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये फक्त 4 धावा दिलेल्या आहेत. काय गोलंदाजी आणि 2 महत्वपूर्ण सफलताही संघासाठी प्राप्त केलेल्या आहेत प्रकाशाने. प्रकाश लेफ्ट आर्म, याला पुन्हा फटका
खेळतोय चेंडू मिड विकेटला आहे. क्षेत्ररक्षक तैनात आहे. पहिली धाव अतिशय वेगात चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. पहिलं षटक समाप्त होतोय आणि धावसंख्या झालेली आहे ती 2-5. आम्ही वळणार आहोत नेक्स्ट मॅचचा टॉस. ती ग्रेट मराठा जुचेंद्र विरुद्ध उल्हास स्मृती पाय. शाहिदभाई अन्सारी आपण आपल्या शुभ हस्ते टॉस करायचं आहे, जे KCAचे कार्याध्यक्ष आहेत. दोन्ही कॅप्टनसाठी माहितीसाठी एक बाजू आहे बॅट, दुसरी बाजू आहे बॉल. दोन्हीपैकी एक आपण नामनिर्देशन करते. 5 षटकांचा सामना असणार आहे. कॉलिंग उल्हास स्मृती पाय संघाचे आणि आमचे मान्यवर शाहिदभाई अन्सारी यांच्या शुभ हस्ते टॉस. ते ऑल दी बेस्ट देत आहेत दोघांना. मात्र टॉस जिंकलेला आहे तो ग्रेट मराठा जुचेंद्र. शाहिदभाई अन्सारी आपला खूप खूप आभार, आपण टॉससाठी आलात. नाणेफेक जिंकलेले 5 षटकांचा सामना आहे. काय निर्णय? गोलंदाजी करू आम्ही. गोलंदाजी करण्याचा जो निर्णय घेतलेला या पाठीमागे काय उद्देश आहे आणि समोरच्या संघाला, कारण समोरचा स्थानीय संघ आहे, या संघाला किती धावांबाद थांबवण्याचा प्रयत्न असेल? कमीत कमी धावमध्ये थांबण्याचा प्रयत्न करू आम्ही. कुठले गोलंदाज ज्यांच्याकडनं खूप अपेक्षा असतील? होय, आमचे 4 बॉलर टाकतील ते. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. टॉस जिंकला असता तर काय निर्णय घेतला असता? बॉलिंग. क्षेत्ररक्षण फलंदाजी करायची आहे. मात्र सामना जिंकायचा असेल तर किती धावांबाद जाण्याचा प्रयत्न असेल? 5 ओव्हरीमध्ये तरी 50+ जाण्याचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. मित्रांनो, यानंतर जो सामना होणार आहे त्याची नाणेफेक झालेली आहे आणि नाणेफेक जिंकून ती ग्रेट मराठा जुचेंद्र संघा कॅप्टनने निर्णय घेतलेला आहे क्षेत्ररक्षण करण्याचा आणि उल्हासमती पाय संघाला आमंत्रित केलेलं आहे फलंदाजीसाठी. आपण वळूया नेक्स्ट मॅचकडे. तर पहिल्या षटकात प्रकाशची खूप चांगली गोलंदाजी बघायला मिळाली. 5 धावा देऊन 2 फलंदाज बाद केले आणि दुसरं षटक घेऊन येतोय सिराज, मॅन ऑफ क्रायसिस. याला मात्र लॉफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय. कॉलिंग झालं नव्हतं, मात्र झेल घेतला जातोय. एक झेल घेणं महत्वाचं आहे. अशा वेळेला कॉलिंग होणं फार महत्वाचं असतं. कॉलिंग नव्हतं झालं, पण झेल घेतला जातोय. महत्वपूर्ण सफलता मिळून देतोय आणि चांगला झेल समाप्त करतोय. वैभव याने झेल घेतलेला आहे. डीप मिडॉनला हा झेल घेतलेला आहे आणि महत्वपूर्ण सफलता आपल्या संघासाठी अर्जित केली गेली. तिसरा फलंदाज बाद होतोय आणि आता मात्र फलंदाजी करण्यासाठी जातोय उमेश. आपण पाहतोय की कुठल्या पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो बघायला मिळत नाही. त्याचं कारण पहिल्या षटकामध्ये जी प्रकाश तुंबडे यांनी गोलंदाजी केली आणि संघासाठी महत्त्वपूर्ण बॅक टू बॅक पहिल्या आणि दुसऱ्या चेंडूवर सफलता मिळवून दिली, त्यामुळे थोडासा एक मानसिक दडपण बघायला मिळते. पण क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेटमध्ये काहीही होऊ शकतं. एनिथिंग कॅन हॅपन टिल लास्ट बॉल टू बी डिलिव्हर. पण मात्र एक बघायला मिळते, सुरुवातीला कामन संघाने खूप चांगली फलंदाजी केली. 60 धावा केल्या, 61 धावांचं लक्ष ठेवलं. त्यानंतर गोलंदाजी करताना सुद्धा एक चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये बघायला मिळाली. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आल्या, 2 महत्त्वपूर्ण फलंदाज बाद झाले आणि हे दुसरं षटक आपण पाहतोय गोलंदाजी करण्यासाठी सिराजला फलंदाजीमध्ये फारसं यश आलं नव्हतं. चेंज ऑफ पेस, चेंडूचा वेग कमी केला होता. अपील केलं जात आहे स्विच इट. रिव्हर्सचा फटका खेळण्याचा प्रयत्न आदित्यचा. आता बॅट आणि बॉलचा संपर्क झाला नाही आणि चपळ यष्टिरक्षक अकबर याने मात्र हलकंसं अपीलही केलं होतं. उत्साह दिसला अकबरमध्ये, अपील करण्यामध्ये आत्मविश्वास नव्हता. सिराज पुन्हा स्विच इट. चेंडू हवेत, मात्र झेल सुटतोय. शॉर्ट थर्नमॅनचा क्षेत्ररक्षक जो होता त्याला झेल घेता आलेला नाही आणि आदित्य मात्र 1 धाव पूर्ण करतोय. एका धाव्याने धावसंख्या होते 6. चांगली गोलंदाजी हाताळतोय सिराज. 3 चेंडूमध्ये सिराज याने आतापर्यंत पाहतोय आपण पहिल्या चेंडूवर सफलता मिळाली, त्यानंतर फक्त 1 धाव दिलेली आहे. सिराज आता मात्र खेळण्यासाठी सज्ज होईल तो उमेश आणि आदित्य अशी जोडी खेळपट्टीवर आहे. यावेळेला मात्र जागेवरनं फटका खेळण्याचा प्रयत्न, ब्लाइंड स्विंग यालाच म्हणतात. डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न. डोळे बंद करून तुम्ही स्वप्न चांगल्या प्रकारे पाहू शकता, पण क्रिकेटिंग जे स्ट्रोक असतो, फटका असतो, तो चांगल्या प्रकारे खेळू शकत नाही. सिराज पुन्हा एकदा ब्लाइंड स्विंग. अशा प्रकारचा फटका खेळण्याचा प्रयत्न तुम्ही जर केला तर हा खेळ जो आहे ना तो गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये बघायला मिळेल. शेवटचा चेंडू काही गोलंदाजी करतोय सिराज, पूर्णपणे जखडून ठेवलेला आहे.
याला शॉर्ट बॉल, पुलचा फटका आणि पॉवरफुल डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. चांगलं षटक हाताळत असताना मात्र शेवटचा चेंडू अतिशय आखूट टप्प्याचा हाताळला, शॉट हाताळला. भरपूर वेळ होता उमेशकडे. शेवटच्या क्षणामध्ये चेंडूवर नजर ठेवली आणि सुंदर पुलचा फटका बघायला मिळाला आणि चेंडू निघून गेला होता. डीप स्क्वेअर लेग सीमारेषेच्या बाहेर षटकार. षटकाराने मात्र धावसंख्या वेगाने वाढते ब्रह्मावती खर्डी संघाची. धावसंख्या झाली 12. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. अजूनही चांगली धावसंख्या म्हणता येणार नाहीये, कारण आता फक्त 3 षटकांचा खेळ उरलेला आहे आणि 3 षटकामध्ये जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे ती म्हणजे 49 धावा. .33 सरासरी आस्किंग रन रेट वाढलेला आहे. सामना जेव्हा सुरू झाला तेव्हा आवश्यक धावगती होती 12.20. पहिल्या 2 षटकामध्ये आवश्यक धावगतीला स्पर्श करता आलेला नाहीये, पण आता मात्र आस्किंग रन रेट आवश्यक धावगती वाढलेली आहे, कारण 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी 49 धावांची आवश्यकता आहे. 49 इज रिक्वायर्ड इन 18 बॉल. म्हणजे 16.33 म्हणजे किमान 2 किंवा 3 मोठे फटके खेळणं हे अनिवार्य होणार आहे हा सामना जर ब्रह्मावती खर्डी संघाला जिंकायचा असेल. पण पहिल्या 2 षटकामध्ये एक चांगली कामगिरी आणि हे बघितल्यानंतर एक चांगला निर्णय या ठिकाणी. 49 धावांची आवश्यकता आहे. 18 चेंडू, धावा झालेल्या त्या 12. कंटिन्यू असणार आहे प्रकाश, कारण पहिलं षटक चांगलं हाताळलं, कर्णधाराने विश्वास ठेवलेला आहे आणि तिसरं षटक जे आता सोपवलेलं आहे ते प्रकाशाच्या. आता मात्र क्षेत्ररक्षण आपण पाहणार आहोत. क्षेत्ररक्षण थोडं पांगवलेलं असेल. 4 क्षेत्ररक्षक, कारण नॉन पॉवरमध्ये 4 क्षेत्ररक्षक छठ्या सर्कलच्या आतमध्ये बघायला मिळतील. त्यामध्ये पाहू शकता शॉर्ट थर्ड मॅन, एक शॉर्ट एक्स्ट्रा कवा, एक शॉर्ट स्क्वेअर लेग आणि शॉर्ट फॅन लेगला आपण राहील याला पाहू शकता. आणि 5 क्षेत्ररक्षक एक सीमारेषेवर तैनात केलेले आहेत. डिपिश पॉइंट, वाईट अप, लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग. स्विच खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट झाला असता तर कदाचित पंचांना विचार करावा लागला असता. एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. आतापर्यंत 3 वेळा प्रयत्न केला आदित्याने स्विच खेळण्याचं, त्याला यश आलेलं नाहीये. 1 धाव मात्र मिळते. धावसंख्या होते 13. क्रिकेटमधला अशुभ आकडा 13. धावांचा पाठलाग ज्याप्रमाणे व्हायला हवा तो बघायला मिळत नाहीये. जेव्हा मोठी धावसंख्या असते तेव्हा मॅन्डेटरी पॉवर प्लेमध्ये तुम्ही दमदार सुरुवात करायला हवी. प्रकाश यावेळेला स्विफ्टचा लॅप स्विफ्टचा फटका खेळलेला आहे आणि चेंडू जाईल डीप फाईन लेग सीमारेषेच्या बाहेर, चौकार. थोडंसं डाव्या बाहेरचा चेंडू होता आणि काय फटका खेळलेला आहे उमेश याने. चौकार आणि धावसंख्या वेगाने वाढती. धावसंख्या होते 17. थोडासा आत्मविश्वास उंचावण्यासाठी ह्या चौकाराची मदत होईल, कारण आपण पाहतोय की पहिल्या 2 षटकामध्ये 12 धावा आल्या, तिसऱ्या षटकामध्ये धावा होत नाहीत. पण मात्र आता मोठे फटके खेळावे लागतील. ब्रह्मावती खर्डी संघाला सामना जिंकायचा असेल तर मोठे फटके खेळावे लागतील आणि कामन संघाला हा सामना जिंकायचा असेल, सदानंद स्मृती कामन संघाला सामना जिंकायचा असेल तर पहिल्या 2 षटकामध्ये ज्याप्रमाणे गोलंदाजी झालेली आहे त्याप्रमाणे त्यांना गोलंदाजी करावी लागेल. यानंतर आपण जो सामना पाहणार आहोत उल्हास स्मृती पाई विरुद्ध दी ग्रेट मराठा जुचंद्र, मोहन पाटील यांचा संघ असणार आहे. प्रकाश पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. लेफ्ट आर्म, पुन्हा एकदा फटका, लॉफ्टेड शॉट खेळलेला आहे. चेंडू हवेत, झेल होते का बघायचं आहे. मात्र क्लिअर केली जाते. वाईड अप, लॉंग ऑन बाउंड्री. आता मात्र एक आक्रमणाला सुरुवात झालेली आहे, कारण यापूर्वी आपण बघितलं की गोलंदाजाने पहिल्या 2 षटकामध्ये प्रकाश आणि सिराज याने फलंदाजाला शांत ठेवलं होतं. मात्र यावेळेला एक आक्रमण करताना उमेशला पाहतोय. पहिल्या चेंडू चौकार, त्यानंतर एक षटकार. धावसंख्या वेगाने वाढते. धावसंख्या झाली 23. प्रकाश लेफ्ट आर्म, याला पुन्हा एक चांगला शरीराचा भेद घेणारा चेंडू आणि एक चोरटी धाव पूर्ण केली जाते. धावसंख्या होती 24. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. धावसंख्या 24.
प्रकाश यावेळेला चेंडू मात्र डाव्या स्टिकच्या बाहेरून जातोय आणि पंच इशारा करतायत वाईट बॉल. थोडस वेगामध्ये टाकण्याचा प्रयत्न प्रकाश आपल्या दिशेमध्ये भरकटतोय आणि चेंडू स्वेअर होतोय, दिशाहीन होतोय. वाढते झालेली आहे. तर पुन्हा स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न, सातत्याने स्विच हिट आतापर्यंत चौथ्यांदा प्रयत्न केलेला आहे. तुम्हाला जेव्हा यश मिळत नाही तेव्हा तुम्ही प्लॅन बदलायला हवा. प्लॅन ए मध्ये तुम्हाला यश मिळत नसेल प्लॅन बी चा वापर करायला हवा, आणि प्लॅन बी मध्ये तुम्हाला यश मिळत नसेल तर तुम्ही प्लॅन सी चा वापर करायला हवा. तो मात्र प्रयत्न आदित्य याच्याकडून बघायला मिळत नाहीये. धावसंख्या झालेली आहे 25, थांबलेली आहे धावसंख्या 25 वर. आदित्य मात्र संघर्ष करताना दिसतोय, संत खेळी करताना दिसतोय. प्रकाश मात्र ड्राईव्ह केलाय मिड विकेटला. पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न मात्र केला जा, वाईड असा थ्रो, अतिशय खराब फेकी म्हणता येईल. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावा पूर्ण झाल्या तर 3 धावेने धावसंख्या वेगाने वाढते 28. म्हणजे आता मात्र जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 33 धावांची. 12 चेंडू आणि 33 धावा. 12 चेंडू आणि 33 धावा. चेसिंग इज कंपल्सरी. पाण्याची व्यवस्था करायची आहे. पाण्याची व्यवस्था करायची आहे. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा पाण्याची आवश्यकता भासेल तेव्हा आपण पाणी घेऊन मैदानात जायचं आहे. कारण मार्च महिना सुरू झालेला आहे आणि मार्च महिन्याची हीट जी असते खूप जास्त असते. आणि जर जास्त प्रमाणात डिहायड्रेशन झालं, पाणी जर शरीरातील कमी झालं तर उष्माघात होऊ शकतो आणि त्यामध्ये बऱ्याचशा वेळेला अतिशय गंभीर परिणामाला तुम्हाला सामोरं जावं लागतं. तर जेव्हा जेव्हा खेळाडू किंवा पंच पाण्याची मागणी करतील तेव्हा आयोजकांना विनंती असणार आहे की आपण पाण्याची व्यवस्था लगेच उपलब्ध करून द्यायची आहे. यस, चॅम्पियन असोसिएशन प्रीमियर लीग कमिंग सून. मित्रांनो, लवकरच आपण पाहणार आहोत डे नाईटच्या स्वरूपात चॅम्पियन असोसिएशन कमिंग सून. एक क्रिकेटचा महासंग्राम क्रिकेटरसाठी त्याचबरोबर प्रेक्षकांसाठी एक क्रिकेटची मेजवानी पाहणार होतो आपण. क्रिकेटचा महासंग्राम कमिंग सून चॅम्पियन असोसिएशन आयोजित ही स्पर्धा आपण पाहणार आहोत, लवकरात लवकर पाहणार आहोत. तर वळूया आपण चौथ्या षटकाकडे, कारण 12 चेंडू आणि जिंकण्यासाठी 33 धावांची आवश्यकता आहे. 12 गेंदों में 33 रन चाहिए. 33 रन रिक्वायर्ड इन 12 बॉल. सामना रंगतदार अवस्थेमध्ये आहे. पण हे चौथं षटक जे फार महत्त्वाचं ठरणार आहे. जर ब्रह्मावती खर्डी संघाला सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 15 पेक्षा जास्त धावा त्यांना जमाव्या लागतील. आणि जर सदानस्मृती कामन संघाला सामना जिंकायचा असेल तर या षटकामध्ये 10 पेक्षा कमी धावा देऊन 1 किंवा 2 फलंदाज त्याने बाद केले तर हा संघ कामन संघ विजय प्राप्त करू शकतो. मात्र एक गोष्ट आहे की सामना दोलायमान स्थितीमध्ये संघर्षपूर्ण आहे. कुठलाही संघ विजयी होऊ शकतो. क्रिकेट तसं एक अनिश्चिततेचा खेळ आहे. क्रिकेट इज अ गेम ऑफ ग्लोरियस अनसर्टनिटी. राहील येतोय, ज्याने आज उत्कृष्ट फलंदाजीचं प्रदर्शन घडवलं. राहील अतिशय वेगवान चेंडू, अतिशय वेगवान माराय राहील करतोय. नवजोत सिंग सिद्धूचं शब्दात जर म्हणायचं झालं तर तगडा प्लेयर असं म्हणता येईल. राहील नाही तर मार्गस्थ होईल. पाये गावाच्या टोकाकडून गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. 11 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. राहील अन्सारी राईट आर्म. पुन्हा मात्र त्रिफळाची परफेक्ट यॉर्कर चेंडूला पुन्हा स्विच खेळण्याचा प्रयत्न. डीजे
35 धावा झाल्या तर जिंकण्यासाठी जी आवश्यकता आहे 26 धावांची आवश्यकता आहे. 9 चेंडू आणि 26 धावा. या षटकातले जे 3 चेंडू आहेत ना ते फार महत्वाचे ठरणार आहेत. भावेश खेळपट्टीवर मी सांगितलं होतं की 26 धावांची आवश्यकता आहे. भावेशकडे एक क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. आज आदित्याने खूप निराश केला पण भावेश कशा प्रकारे फलंदाजी करते बघायचं आहे. राहील पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. वेगवान गोलंदाज यावर मात्र कमबॅक करताना पाहतोय. हेच फार महत्व आहे. हेच एक चांगल्या गोलंदाजी खूण असते. निशाणा पण पाहतोय एखादा षटकार लागतो किंवा चौकार लागतो ना या नंतरच्या चेंडूवर तुम्ही किती प्रकारे कमबॅक करतात. बऱ्याचशा वेळेला एक मानसिक दबाव येतो त्यातून एक चुकली होते. वाईट चेंडू हाताळला जातो, फुलटा चेंडू हाताळला जातो, शॉर्ट चेंडू हाताळला जातो. मात्र राहील या ठिकाणी कमबॅक करतोय. याला मात्र अतिशय चांगला चेंडू आहे. पडल्यानंतर बाउन्स बघायला मिळाला. प्रत्येक चेंडूमध्ये व्हेरिएशन बघायला मिळतंय. यापूर्वीचा चेंडू आपण फुल्लर लेनचा बघितला. यावेळेला मात्र गुड लाईन स्पॉटवर पडून चेंडू बाउन्स झाला होता. अनपेक्षित उसळला होता आणि सरळ चेंडूने वेध घेतला तो अकबर याचा यष्टीरक्षकाचा. राहील मार्गस्थ होईल. राईट आर्म. यावेळेला पंचांचा नो बॉलचा आता मात्र अडचण वाढणार आहे. बीमर चेंडू आहे. 5 धावा. आवश्यकता आहे ती 21 धावांची. 7 चेंडू आणि 21 धावांची आवश्यकता आहे. 7 चेंडू आणि ह्या चेंडूवर असणार आहे फ्रीट आणि फ्रीट निशाण असा एक चेंडू असतो त्यावर फक्त धावबादच्या रूपानेच फलंदाज बाद होत असतो. पूर्णपणे मुभा असते फलंदाजाला मोठा फटका खेळण्याची आणि पूर्ण मुभा असणार आहे ती भावेशास मोठा फटका खेळण्याची. याला फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत आहे. झेल होते का बघायचं आहे. मात्र वाईडिश मिड विकेट सीमारेषेच्या बाहेर जाणारा हा षटकार.
पण आपण 22ची बॅट जर बघितली तर पॉपिंग क्रीजच्या थोडीशी वर होती. ग्राउंडेड जर झाले असते कदाचित भावेश बाद होऊ शकला नसता. पण तो क्रिकेट एक अनिश्चिततेचा खेळ आहे. बाद झाल्यानंतर त्यावर भाष्य करणं फारसं उचित ठरत नाही. आता मात्र जी धावसंख्या आहे 5 चेंडू जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. अमोल आलेला आहे फलंदाजी करण्यासाठी. अमोलकडे क्षमता आहे मोठे फटके खेळण्याची. विशाल 7वी हायवे एन कडनं गोलंदाजी करण्यासाठी मार्गस्थ होईल. याला पण मिस टाइम फटका. चेंडू हवेत आहे. खराब क्षेत्ररक्षण म्हणता येईल पण राहील चांगला बॅकअप करतोय. 2 धावा मात्र पूर्ण होत आहेत. 4 चेंडू आणि जिंकण्यासाठी 13 धावांची आवश्यकता. 4 चेंडू आणि 13 धावा. राहील चांगलं क्षेत्ररक्षण करतोय. आपल्या संघासाठी 2 धावा महत्वपूर्ण वाचवलेल्या आहेत आणि ह्या 2 धावा निर्णायक ठरतात का पाहूया आपण. 4 चेंडू आणि 13 धावा. विशाल याला मात्र ड्राईव्ह केलेला आहे. चेंडू मिड विकेटला क्षेत्ररक्षण तैनात आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त एकच धाव मिळेल. 3 चेंडू आणि जिंकण्यासाठी 12 धावांची आवश्यकता. प्रत्येक चेंडूला सीमारेषेचा रस्ता दाखवावा लागेल. चेसिंग इज कंपल्सरी. चेसिंग कंपल्सरी आहे त्यामुळे 3 चेंडू आणि 12 धावा. हाय स्कोरिंग सामना झाला असला तरी मात्र एक संघर्ष बघायला मिळालेला आहे. 61 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना आपण पाहतोय अगदी दोलायमान स्थितीमध्ये सामना आलेला आहे. सिली पॉइंट या ठिकाणी तैनात केलेला आहे. पाहूया सिली पॉइंट. सिली पॉइंट तैनात केलेला आहे आणि पंच काय इन्स्ट्रक्शन देत आहेत तो क्षेत्ररक्षक त्यासाठी पाहूया आपण. यस पंचाने त्याकडे इन्स्ट्रक्शन देत आहेत की नो साऊंड, कुठल्या प्रकारे आपण आवाज करायचा नाही हे इन्स्ट्रक्शन स्क्वेअर लेगच्या पंचाने दिलेलं आहे. आपण फक्त यस मोमेंट सुद्धा आपण करायची नाही, एका जागेवर थांबायचं आहे. विशाल यावेळेला मात्र शॉर्ट फायर निघला एक. आता मात्र 2 चेंडू मध्ये 12 धावांची आवश्यकता. दोन्ही चेंडूला सीमारेषेचा रस्ता तोही बाहेरचा रस्ता दाखवावा लागेल. 2 चेंडू आणि 12. यावेळेला चेंडू पडल्यानंतर मात्र थोडंसं व्हेरिएशन बघायला मिळेल. पडल्यानंतर बाउन्स आणि आता एक मात्र आहे की 12 धावा एका चेंडूमध्ये. फक्त विशाल यांनी ठरवलं तर तो 12 धावा देऊ शकतो. विशाल यावेळेला ऑफ्टेड फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे मात्र चेंडू जाते सीमारेषेने. 5 धावाने हा सामना सदान स्मृती कामण संघाने जिंकलेला. अभिनंदन सदान स्मृती कामण संघाने. हार्ड लक ब्रह्मावती खार्डी संघ आणि अभिनंदन शाहीर भाईसानी.
यस राहिल अन्सारी मॅन ऑफ द मॅच आणि शाहिद भाई अन्सारी आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार प्रदान करतायत. राहिल यस यस राहिल वेल प्लेड अँड बेस्ट लक फॉर नेक्स्ट मॅच.